गावाकडे लग्न ठरल्यावर गावातल्या मानकरी लोकांका बोलवून कूळ ठेवला जातात, म्हणजे कुलदेवतेची पूजा केली जाता, ती पूजली जाता। आणि त्याच्यासाठी आमची ही आता वहिनी विहिरीवर जाऊन ही झरी आणलेली असा त्याची काकी आमची पूजा करता, म्हणजे विहिरीवर जाऊन विहिरीची पूजा करून त्याचं पाणी काढला जाता आणि त्या आणून कुळाकडे ठेवला जाता, तिसर पूजला जाता। आणि ह्या 5 बायकांच्या 5 हातात जे करे दिसतं ते करे पण भरले जातात लग्नासाठी। आणि याच्यानंतर हळद झाल्यानंतर नवऱ्याक निमातनं काढला जाता, म्हणजे 5 प्रकारचे 5 काट्यांचं हे करून त्याच्यामध्ये बसवलं जातं नवऱ्याक आणि त्याच्यावरनं पाणी ओतलं जातं। त्याच्या आई पप्पा पाणी ओततात वरून। निमातनं काढून नवऱ्याची नंतर आंघोळ वगैरे झाली की घरात आणून त्याची दृष्ट काढली जाता। तर बघूया कशी करतात ती। उजव्या हातात आता काय करू? अजून काढू? या साईडी घडे आता सोयरे अयर करतात, पाहुणे मंडळी सगळी इल्लली नवऱ्याच्या आई वडिलांका। आणि आमच्या नवरदेवाक गुलाबजाम आवडतात, त्याच्यामुळे आमच्या ताईन त्याच्यासाठी गुलाबजाम केल्या नसत आणि त्याका आता गुलाबजाम भरयता। बाहेर खळ्यात असे पंक्तीत सगळे जेवक बसलेले असत, हळदीचा जेवणा बघा। आणि हे बघा श्यामा काम आता व्हिडिओ करते म्हणा कामाक लागलो, तो बघ काम करते म्हणा सांगता। हळद उतरणीसाठी गावाकडे वडे केले जातात आणि त्याच्यासाठी ही अशी भरड काढली जाता, जात्यासून ह्या पीठ काढला जाता असा। याची सुरुवात आधी नवरो करून देता आणि त्याच्यानंतर गावातले बायका अशी ही भरड काढतात। हडे माई आमची होय म्हणता, ही जी गाणी म्हणता पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत अशीच गावातले बायका एक एक करून गाणी म्हणतात, ते त्यांना होय म्हणतात। आणि हडे आमचा प्राची माईक मेहंदी काढतात। आमचो शंभूला सुद्धा हळदी केला बघा, आपलं सुद्धा व्हिडिओ घेऊन सांगता माका। वा व्हिडिओ घेतले ते काने हडे मस्त बँजो वाजता। भरड झाली आता काढून, आता सगळे नाचतात।